पुढे एक सविस्तर बातमी पाहूया। अहिल्यानगरच्या शिर्डीतून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे। एका मुस्लिम तरुणानं हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचं धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। हमीद पठाण यानं सुरुवातीला पीडितेसोबत महिनाभर लिव्ह इन मध्ये राहून हिंदू पद्धतीने लग्न केलं आणि तिला आपल्या धर्माप्रमाणे राहण्याची मुभा दिली। मात्र लग्नानंतर काही काळातच हमीदनं खरं रूप दाखवलं। त्याने पीडितेवर बुरखा घालण्याची सक्ती केली आणि तिला चक्क गोमांस खाण्यासाठी मारहाण आणि जबरदस्ती करण्यास सुरुवात केली। गेल्या 4 वर्षांपासून हा छळ सुरू होता। अखेर पीडितेनं न घाबरता पोलिसांमध्ये धाव घेतली। शिर्डी पोलिसांनी हमीद पठाणला बेड्या ठोकल्या। दरम्यान पीडितेच्या आयुष्यामध्ये नेमका काय थरार घडला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश डिमोटे यांनी। पाहूया कसं घडला हा सगळा आणि तो जो हमीद पठाण नावाचा जो कोण मुलगा आहे, कसा तुमची भेट झाली होती आणि कसं तू त्या जाळ्यात अडकली प्रेमाच्या? आम्ही संगमनेरमध्ये मार्केटिंगचं काम करत होतो दोघं मी। त्याच्यानंतर मग हळूहळू रिलेशनशिपमध्ये आलो। नंतर मग घरी थोडी भांडणं झाली, तू अशी पोरासंग बोलतो। त्याच्यानंतर मग मी पुण्याला जाऊन राहायला लागले। 22 मध्ये आम्ही दोघांनी नोटरी केली, कोर्ट मॅरेज केली। कोर्ट मॅरेज नंतर 2-3 महिने चांगले चालू राहिले। नंतर हळूहळू त्याचे मारणं सुरू झालं, धमक्या सुरू झालं, तो इकडंच जायचं नाही, तो घरीच जायचं। मग नंतर शिर्डीला आलो, ते म्हणे टिकली लावायची नाही, तू काय आता आपलं लग्न झालं म्हणे, आता तो आम्ही जसं सांगत तसं तू राहायचं म्हणे। मग बाहेर जाताना बुरखा घालायचा, टिकली लावायची नाही, या त्या गोष्टी सुरू झाल्या। त्याच्याच घरात भांडणं व्हायला लागले, वादावाद व्हायला लागले, धमक्या वाढायला लागल्या। मग नंतर अजून 6-7 महिने त्याच्यात गेले। नंतर मग मला मुलगा झाला तरी त्याचं मारण काही संपले नाही। मला वाटलं सुधरण, तो काही सुधारला नाही। मग नंतर एकदा त्यांनी आपलं मटण खाण्याचं मला हे केलं, म्हणजे बळजबरी काय खा म्हणून, पण मी काही खाल्लं नाही। ते खाल्लं नाही, पण त्याच्यावर तो मला तर मारायचं, पण नंतर घरच्यांना धमक्या द्यायचा की तुम्ही हिला घेऊन जा, नाही तर मीला मारून टाकेन, असं तसं। घरच्यांनी घ्यायला आला, परत ते कोणा मला परत घेऊन यायचा। सुरुवातीला तू त्याच्याबरोबर लिव्ह इन मध्ये 1 महिनाभर राहिली आणि नंतर लग्न केलं। मग ते कोणत्या पद्धतीने लग्न झालं होतं? हिंदू पद्धतीनेच लग्न केलं, मंदिरात जाऊन महावीर टाकली, कोर्ट मॅरेज वकिलाप्रमाणे आम्ही नोटरी केली। म्हणजे तुमचं असं ठरलं होतं की तू हिंदू म्हणून राहणार, तो मुस्लिम जरी असला तरी त्याला हरकत नव्हती, असं ठरलं होतं का? असं ठरलं होतं आमचं की जशी तू आहे तसं। पण नंतर मग तो बोलला माझी झाली म्हणजे तुला लावावं लागणार आमच्या पद्धतीने, असं। मग ते बोलला टिकली लावायची नाही, असंच जायचं, जीन्स चालत नाही, हे चालत नाही, हळूहळू सुरू व्हायला लागलं असं। मग आता मुलगा झाला तुला, मग त्याचं नाव काय ठेवलं? मग त्याचं नाव त्यांच्याच जातीत ठेवलं, आयन नाव आहे त्याचं, त्यांच्याच जातीप्रमाणे नाव ठेवेल। आता तुझ्यावरती ही सगळी आपबीती तू भोगलं हे सगळं, आणि तू इतर मुलींना देखील काय सांगशील की कशा पद्धतीने हे लोक प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि नंतर अत्याचार करतात? इतर मुलींना काय सांगशील? तो फक्त एक आपल्या हिंदू पोरींना मुसलमान धर्मांतर करायला ही त्यांची एक चाल असती, बाकी काय नाही। त्याच्यात एवढं फसवू नये, किती गोड बोलून द्या, किती नाडीगुड लावून त्यांच्यात फसवू नये। गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपी गजाआड आहे। त्यामुळं न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांना सुद्धा किंवा मुलींना देखील आव्हान आहे की तुम्ही सुद्धा, आपण मैत्री कोणाशी करतोय, समोरचा आपल्याला जाळ्यात तर ओढत नाहीये ना, याची काळजी घेण्याची गरज आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर। सकाळी का दुपारी